आपल्याला सकाळच्या नाश्त्यासाठी अप्पे तयार करायचे. त्यासाठी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी दही टाकलेलं आहे मी. थोड्या वेळ आपल्याला दही आणि रवा राहू द्यायचं आहे 10-15 मिनटं, म्हणजे चांगला भिजला जातो. आणि इकडे बघा मी त्याच्यामध्ये टाकण्यासाठी कांदा, राई, जिरे आणि हिरवी मिरची ती तेलामध्ये थोडंसं करून घेतलेलं आहे, म्हणजे अप्पे मस्त होतील तयार आपले रव्याचे. आणि आता याच्यात टाकून घ्यायचे बघा. मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडी कोथिंबीर पण टाकलेली मी मस्त. आणि छान त्याच्यामध्ये खाण्याचा सोडा टाकायचा आहे थोडा. आणि आता अप्पे पातळ ठेवलेलं आहे मी गॅसवर. त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि मस्त त्याच्यामध्ये आपण चमच्याच्या साहाय्याने मिश्रण टाकायचं आहे अप्प्याचं. आणि मस्त आपले सगळं टाकून घ्यायचे अप्पे पात्रामध्ये. आपल्याला खूप छान अप्पे तयार होतात रव्याचे. आणि पटकन होणारी रेसिपी आहे नाश्त्यासाठी. पटकन बनवून आपण खाऊ शकतो. आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आपल्याला. आणि 5-6 मिनटानंतर परत आपल्याला त्याच्यावरून मी तूप लावलेलं आहे. आणि दोन्ही बाजूनी आपल्याला आता ते छान होऊ द्यायचे अप्पे. आता दुसरी बाजू मी पलटून घेते आणि सगळे अप्पे आपल्याला उलटून घ्यायचे पूर्ण. दुसऱ्या बाजूने पण छान तयार होतात मग अप्पे. आणि परत त्याच्यावर झाकण ठेवून होऊ द्यायचे. आणि आपल्या अप्पे तयार झालेले बघा खाण्यासाठी मस्त. आता एका ताटात काढून घ्यायचे आपण आणि मस्त चटणीबरोबर खायचे. खूप छान तयार झालेले अप्पे आपले बघा मस्त. त्याला आज श्रीकृष्ण जन्माष्टमी, त्याच्यासाठी मी पंजिरी बनवणार आहे. आणि त्याच्यासाठी बघा मखाणे, काजू, बदाम, गूळ पावडर आणि आता सुरुवातीला बघा कढई ठेवलेली गॅसवर. आणि आपल्याला मखाणे भाजून घ्यायचे थोडेसे. आणि नंतर तूप टाकलेलं आहे मी. बदाम आणि काजू आपल्याला ते तळून घ्यायचे. आणि आता बदाम काजू ते पण तळून झालेले काढून घ्यायचे आपण एका ताटामध्ये. मनुके घेतलेले, विलायची पावडर, गूळ पावडर आणि खरबुजाच्या बिया आहे. आणि आता आपल्याला काढून घ्यायचे बदाम आणि काजू तळलेले हे. आता बिया तळून घ्यायच्या आपल्याला, त्या पण काढून घ्यायच्या आहे. आणि आता मेन म्हणजे आपल्याला मी धणे जाडसर मिक्सरमधून काढलेले, ते पण आपल्याला तुपामध्ये चांगले तळून घ्यायचे. आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मखाणे, ड्रायफ्रूट्स टाकलेले आपल्याला ते दळून घ्यायचे. आणि आता मिक्सरचं झाकण लावून मिक्सरला दळून घ्यायचं आपल्याला अशा प्रकारे. आणि एका ताटात काढून घ्यायचं आहे बघा सगळं. आणि त्याच्यामध्ये बघा मी बेदाणे टाकले आणि धने ते टाकलेले बघा. आणि गूळ पावडर टाकलेली, विलायची पावडर. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त. आणि आपला प्रसाद आता तयार होणार आहे. आणि बघा एका बाऊलमध्ये मस्त आपल्याला तुळशीचे पानं ठेवायचे. आणि बघा मस्त प्रसाद तयार झालेला आपला पंजिरी. खूप छान लागतो. आणि आता आपल्याला पंचामृत तयार करायचे. त्यासाठी थोडं मी अर्धी वाटी दूध घेतलेले, दही 1 चमचा टाकलेला आहे, तूप टाकलेले अर्धा चमचा, पिठी साखर टाकलेली आहे आणि
हनी टाकलेले आहे मी आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आणि आपलं बघा त्याच्यामध्ये पण मी तुळशीचे पानं टाकलेले. आता पंचामृत आपलं तयार झालेले. आधी किवीचा अभ्यास चालू आहे बघा. काय करते किवी? इकडे बघ ना, माझ्याकडे बघ ना. आणि आदू काय लिहितोय? काय लिहितोय आदू? मम्मानी काय शिकवलं आदूला? मम्मानी काय शिकवलं? 6 7 ऐसा काट इधर निकालो. अभी 6 बॉक्स निकालते हैं. हाँ चलो. हाँ ये भी देखिए इधर. हाँ नहीं 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 6 निकाल. क्या आहे आधीच्या हातात? काय बेटा? काय 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 काय? रॅबिट आहे. आणि किवीच्या हातात काय? इकडे बघ. काय किवीच्या हातात?